Hello, dear students. Today we will see secondary cells. In a previous video lecture, we have seen about the primary cells. What is meant by primary cell and two examples of primary cell, that is dry cell and button cell. हे दोन सेल बघितलेत आपण. त्यांचे टोटल सेल रिएक्शन, नेट सेल रिएक्शन वगैरे बघितले. See, now we will see सेकंडरी सेल्स. कालच्या लेक्चरमध्ये याची डेफिनेशन पण मी सांगितली होती. द गॅल्व्हॅनिक सेल or voltaic cell which can be recharged and used over again and again is called as secondary cells. ओके, सेकंडरी सेल्स म्हणजे काय, ज्याला रिचार्ज करता येतं आणि त्याचा आणखी परत यूज करता येतो, दॅट इज अ सेकंडरी सेल्स. ओके, फॉर एक्झाम्पल मोबाईल मधली बॅटरी सेकंडरी सेल्स आहे. एकदा डेड झाली फेकून देत नाही आपण, त्याला पुन्हा आणखी रिचार्ज करतो आणि रिचार्ज करून पुन्हा काय करतो, यूज करतो. म्हणजे त्याच्यामधल्या रिॲक्शन काय होतात, रिव्हर्स होतात. The reactions are reversible. In secondary cells, the reactions are reversible. And a secondary cell acts both electrochemical cell as well as electrolytic cell. Secondary cell काय होतो, दोन्ही म्हणून ऍक्ट होतो. इलेक्ट्रोकेमिकल सेल as well as electrolytic cell. ज्यावेळेस तो डिस्चार्ज होतो किंवा आपण यूज करतो, सपोज लेड स्टोरेज बॅटरी किंवा कुठलाही सेकंडरी सेल असू द्या, निकॅड सेल, ज्यावेळेस आपण त्याचा यूज करतो, means chemical energy is converted into electrical energy. At that time, it acts as a galvanic cell or electrochemical cell. When cell becomes dead, किंवा तो सेल पूर्ण डिस्चार्ज झालाय आणि आपण त्याला चार्जिंगला लावलं. चार्जिंगला लावल्यानंतर काय होतं, इलेक्ट्रिकल सोर्सला चार्जिंगला हे करतोय, त्यावेळेस इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी काय करते, केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. ऍट दॅट टाइम दॅट सेल ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोलायटिक सेल. ओके, त्यावेळेस रिचार्ज करत असताना तो सेल, सेकंडरी सेल जो आहे तो काय म्हणून ऍक्ट करतो, इलेक्ट्रोलायटिक सेल. अँड व्हाईल डिस्चार्जिंग इट ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोकेमिकल सेल और गॅल्व्हॅनिक सेल. ओके, आलं लक्षात. सेकंडरी सेल्स म्हणजे काय आणि तो कसा ऍक्ट होतो. मग सेकंडरी सेल्सचे दोन एक्झाम्पल किंवा दोन सेल्स तुमच्या सिलेबसला आहेत. वन इज द लेड स्टोरेज बॅटरी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कार बॅटरी और व्हेकल बॅटरी. व्हेकलमध्ये ही असते लेड स्टोरेज बॅटरी, ज्याचं व्होल्टेज किती असतं, 12 व्होल्ट. ओके, बॅटरी म्हणजे काय, आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलंय, वेन 2 or more than 2 गॅल्व्हॅनिक सेल्स कनेक्टेड इन अ सिरीज, देन दॅट डिव्हाइस इज कॉल्ड एज बॅटरी. याच्यामध्ये 3 एनोड आहेत आणि 3 कॅथोड आहेत. ओके, त्यामुळं आणि प्रत्येक याच्यामध्ये सेपरेशन आहे, याचं आपण कन्स्ट्रक्शन वगैरे बघूयात. तर वन एक्झाम्पल लेड स्टोरेज बॅटरी आहे आणि दुसरं निकॅड सेल, निकेल कॅडमियम सेल. ते दोन सेल बघणार आहोत आपण सेकंडरी सेलचे. फर्स्ट वन इज द लेड स्टोरेज बॅटरी और कार बॅटरी और व्हेकल बॅटरी. दिस इज द डायग्राम ऑफ लेड स्टोरेज बॅटरी. डायग्राम दिसते तुम्हाला समोर. ओके, तर याचं कन्स्ट्रक्शन बघूयात. Lead storage battery consists of a 3 anode and 3 cathodes. Anode is made up of from PB plates. Anode कशापासून तयार झाले, PB plates, लेडचे आहेत. And cathode is made up of from PbO2 plates, which किंवा PbO2 powder which is present in a lead grid. म्हणजे कळतंय, लेडचं वरतून कव्हरिंग आहे, लेड मेटल आहे, त्याच्यामध्ये कुठली पावडर आहे, PbO2 पावडर आहे. सपोज दिस इज अ कॅथोड. मी इथे हे कॅथोड दाखवले. दिस ब्ल्यू कलरचे आहेत ते कॅथोड आहेत आणि ब्लॅक कलरचे आहेत ते एनोड आहेत. ओके, दॅट आर कनेक्टेड इन अ सिरीज. एनोड इज मेड अप फ्रॉम PB प्लेट्स. एनोड काय, PB आहे. कॅथोड कोणता आहे, PbO2 पावडर फील्ड इनटू द लेड ग्रीड. म्हणजे लेडचं असं पाईप असेल किंवा काही हे असेल, त्याच्यामध्ये लेड डायऑक्साईडची पावडर आहे. PbO2 acts as a cathode and Pb acts as anode. And that anode and cathode, that electrodes are immersed into the electrolyte 38% H2SO4 solution, W by W, 38% H2SO4 solution, aqueous आहे. ओके, W by W म्हणजे कळेल तुम्हाला, 38 ग्रॅम H2SO4 remaining from 100 ग्रॅम वॉटर. ओके, तर त्यावेळेला that anode and cathodes are immersed into the
electrolyte 38% H2SO4 solution. Okay, and there is the insulating material in each cell. एक एनोड आणि एक कॅथोड झाला की त्या ठिकाणी काय इन्सुलेटिंग मटेरियल आहे टू सेपरेट द सेल्स. ओके, इन्सुलेटिंग मटेरियल आहे. ओके, देन सी प्रत्येक एका सेलचा व्होल्टेज किती आहे 2. तर टोटल व्होल्टेज ऑफ लेड स्टोरेज बॅटरी इज 12 वोल्ट. टोटल व्होल्टेज किती आहे याचं लेड स्टोरेज बॅटरीचं 12 वोल्ट. ओके, याच्या लक्षात आलं पूर्ण कन्स्ट्रक्शन. ओके, इन lead storage battery, anode is made up of from Pb plates and cathode is made up of from PbO2 powder which are present in a lead grid. Okay, that anode and cathode are connected in a series and that anode and cathode are immersed into the electrolyte 38% H2SO4 solution which is present in a tank, and that tank is made up of from insulating material and there you have a separation in each cell. प्रत्येक सेल मध्ये सेपरेशन आहे. ओके, ठीक. मग वर्किंग आणि सेल रिएक्शन काय होतात ते बघूया. सी नेक्स्ट वर्किंग ऑफ लेड स्टोरेज बॅटरी. डायग्राम मी खोडतोय, तुम्ही काढून घेतली असणार आहे. वर्किंग आता व्हाईल डिस्चार्जिंग म्हणजे आपण जेव्हा यूज करतोय त्या बॅटरीचा, व्हाईल डिस्चार्जिंग इट ऍक्ट्स ॲज इलेक्ट्रोकेमिकल सेल. मीन्स केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. पहिल्यांदा काय होतंय, बॅटरी डिस्चार्ज होत असताना केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सी व्हाईल डिस्चार्जिंग, आता नेहमी एनोड वरती ऑक्सिडेशन होतं, कॅथोड वरती रिडक्शन होतं. Pb atoms goes into the solution by losing 2 electrons. Pb काय इथं एनोड आहे, म्हणून एनोड वरती रिएक्शन काय होते, ऍट एनोड ऑक्सिडेशन टेक प्लेस आणि एनोड कोणता इथं Pb सॉलिड loses 2 electron and convert into Pb2+. But there you have the SO4 2- also. कशामध्ये आहे SO4 2-? इलेक्ट्रोलाइट H2SO4 मध्ये H+ आणि SO4 2-. Pb loses 2 electron and convert into Pb2+. बघा कसं होतं, Pb काय करतो, लेड ॲटम loses 2 electron and convert into Pb2+. Pb2+ आणि SO4 2- काय होईल, PbSO4 सॉलिड. At anode this reaction take place and loses the 2 electron. झालं ऑक्सिडेशन, एनोड वरती ही रिएक्शन होते. ओके, and at कॅथोड वरती काय रिएक्शन होईल, at कॅथोड सी कॅथोड कोणता आहे, PbO2 पावडर सॉलिड प्लस 4H+ कुठले आहे ते सोल्युशन मधले इलेक्ट्रोलाइट मधले प्लस SO4 2-. सी हियर इथे Pb ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे सांगा तुम्ही मला, +2 इलेक्ट्रॉन लिहा इथे, +2 इलेक्ट्रॉन. Pb ची ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजन -2 ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 असते, 2 ऑक्सिजन असल्यामुळे -4 समोर जाऊन +4. हियर इन PbO2 lead that is Pb have oxidation state +4. Pb +4 +2O2- असा आहे. Then that Pb+4 takes 2 electron and convert into Pb2+. काय केले ते गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं म्हणजे रिडक्शन झालं. लेड डायऑक्साइड अंडरगोज रिडक्शन अँड प्रोड्यूस लेड सल्फेट PbSO4. कसं लक्षात आलं, Pb+4 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये तो 2 इलेक्ट्रॉन घेईल, Pb2+ होईल, Pb2+ आणि SO4 2- काय तयार होईल, PbSO4 सॉलिड. ओके, प्लस राहिलं काय आता इथं SO4 पण यूज झाला, 4H+ आणि 2O2- म्हणजे काय होईल, 2H2O लिक्विड. दिस इज aqueous. ओके, दिस इज द रिएक्शन टेक प्लेस ॲट कॅथोड वरती रिडक्शन आहे. These are the reactions take place at anode and cathode while discharging of lead storage battery. Discharging म्हणजे काय, केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. त्या बॅटरीचा यूज होऊ लागलाय. ओके, त्यावेळेस काय होतं, लेड इज कन्वर्टेड इनटू लेड सल्फेट ॲट एनोड
and lead dioxide cathode is converted into lead sulfate at cathode, and these products are lead sulfate are solid and that stick on the rod electrode. ते काय सोल्युशन मध्ये जात नाही, ते कशावरती स्टिक होतात, इलेक्ट्रोड वरती. दॅट स्टिक ऑन द इलेक्ट्रोड, दॅट इज पीबी अँड PbO2. देअरफॉर रिव्हर्स रिॲक्शन इज पॉसिबल. त्यामुळे काय रिव्हर्स रिॲक्शन पॉसिबल आहे आणि चार्जिंगच्या वेळेस काय होते, रिव्हर्स रिॲक्शन होते. ठीक आहे, बघूया आता हे कॅथोडवरची आणि एनोडवरची रिॲक्शन लक्षात आली. एनोडवरती लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन झाले, कॅथोडवरती गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन झाले. मग नेट सेल रिॲक्शन व्हाईल डिस्चार्जिंग. नेट सेल रिॲक्शन कसं लिहायचं तुम्हाला माहिती आहे, ऍड करायचं दोनाला. नेट सेल रिॲक्शन, हे 2 इलेक्ट्रॉन हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील, बाकीचं आहे तसं लिहा. Pb सॉलिड प्लस PbO2 सॉलिड प्लस 4H प्लस एक्वियस प्लस इथे एक SO4 आहे, इथे एक SO4 आहे, 2SO4 2 minus aqueous gives 2 PbSO4 solid plus 2H2O liquid. This is the net cell reaction while discharging of lead storage battery. आता चार्जिंगच्या वेळेस हीच सेल रिॲक्शन काय होते, विरुद्ध होते बघा त्यावेळेस. आणि मी चार्जिंगच्या वेळेसच्या पण रिॲक्शन लिहिणार आहे. ओके, त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हाईल चार्जिंग दिस रिॲक्शन कॅथोडवरची, आता हे डिस्चार्जिंगच्या वेळेस झाल्या, कॅथोडवरची रिॲक्शन एनोडवरती होईल आणि रिव्हर्स होईल. चार्जिंगच्या वेळेस एनोडवरची रिॲक्शन कॅथोडवरती होईल पण ती रिव्हर्स होईल. ओके, रिचार्जिंगच्या वेळेस रिॲक्शन ते आपण बघूयात आपण. ओके, लक्षात आलं. नेट सेल रिॲक्शन व्हाईल डिस्चार्जिंग ऑफ बॅटरी, हे डिस्चार्जिंगच्या वेळेस झालं. ओके, देन while discharging of a lead storage battery, this reaction take place at anode and this reaction take place at cathode, and this is a total net cell reaction. आता या रिॲक्शन मधून तुम्हाला काय लक्षात येते, H2SO4 is used up while discharging होत असताना H2SO4 काय होऊ लागलाय, इथे यूज होऊ लागलाय. म्हणजे PbSO4 2 मायनस रिॲक्ट होऊ लागला आणि PbSO4 तयार होऊ लागले. इथं पण PbO2 सोबत SO4 2 मायनस रिॲक्ट होऊ लागलाय आणि PbSO4 तयार झालाय. मीन्स व्हाईल डिस्चार्जिंग ऑफ अ लेड स्टोरेज बॅटरी H2SO4 is used up, therefore density of the H2SO4 decreases while discharging. बघा हा एक आपण क्वेश्चन बऱ्याच वेळा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारलेला आहे. The density of the sulfuric acid dash while discharging of a lead storage battery increases, decreases, remain constant. तर डिस्चार्जिंग होत असताना H2SO4 यूज होतो and density of the sulfuric acid decreases. डेन्सिटी काय होते, सल्फ्युरिक ऍसिडची डिक्रीज होते. आणि while discharging that lead storage battery acts as a galvanic cell or electrochemical cell. Okay, means chemical energy is converted into electrical energy. Then आता सपोज हे सेल यूज झालं, रिॲक्शन झाली, पूर्ण लेड सल्फेट मध्ये कन्वर्ट झालं, PbO2चं लेड सल्फेट मध्ये कन्वर्ट झालं, सेल डेड झाला. बॅटरी डेड झाल्यानंतर काय करतो आपण, आफ्टर complete conversion of chemical energy into electrical energy, when that battery becomes dead, then we connect that battery to an electrical source which have voltage more than that battery. बॅटरीचं व्होल्टेज किती आहे या लेड स्टोरेज बॅटरीचं, 12 व्होल्ट. त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेजचं जे इलेक्ट्रिकल सोर्स आहे त्याला ते कनेक्ट केला जातो. देन दॅट इलेक्ट्रिकल करंट रिव्हर्स दिस रिॲक्शन, काय करतो, रिव्हर्स दिस रिॲक्शन. अँड व्हाईल चार्जिंगच्या वेळेस काय होतं, व्हाईल चार्जिंग, रिचार्जिंग किंवा चार्जिंग, रिचार्जिंग lead storage battery acts as an electrolytic cell. काय म्हणून ठेवतो येते लक्षात, while recharging lead storage battery acts as an electrolytic cell. Okay, and at anode वरती काय होणार, ऑक्सिडेशन होणार. at anode आता येथे at anode oxidation take place, PbSO4 plus 2H2O gives PbO2 plus 4H plus ions plus
SO4 2 मायनस प्लस 2 इलेक्ट्रॉन. ही रिॲक्शन कुठं झाली होती? डिस्चार्जिंगच्या वेळेस कॅथोडवरती. हिअर PbO2 प्लस 4H प्लस प्लस SO4 2 मायनस. इथं जो तिथे कॅथोड आहे, इथे एनोड म्हणून ऍक्ट होईल. ओके, तर PbSO4 प्लस 2H2O यूज PbO2 प्लस 4H प्लस प्लस SO4 2 मायनस प्लस 2 इलेक्ट्रॉन. ओके, अँड ऍट कॅथोड, कॅथोड वरती रिॲक्शन काय होईल? ऍट कॅथोड PbSO4 gains 2 इलेक्ट्रॉन and convert into Pb2 plus आणि SO4 2 minus डिवाइड होतील. ओके, हा जर ब्रेक केला बॉन्ड तर काय होईल? Pb2 plus plus SO4 2 minus, that Pb2 plus gains 2 electron and convert into Pb solid plus SO4 2 minus. Okay, while recharging, lead acts as a cathode and lead acts as a anode. कधी? While recharging, and this reaction take place at anode as well as cathode. आता while discharging हे रिएक्शन कॅथोड वरती होती, पण याच्या रिव्हर्स होती. while discharging this reaction take place at anode, पण याच्या रिव्हर्स. ओके, आता टोटल नेट सेल रिएक्शन काय आहे? नेट सेल रिएक्शन while recharging, हे दोन इलेक्ट्रॉन कॅन्सल करा. काय होईल? 2 PbSO4 सॉलिड, इथे सॉलिड लिहू शकता, प्लस 2H2O लिक्विड gives Pb solid plus PbO2 solid plus 4H plus aqueous plus 2SO4 2 minus aqueous. ओके, तिथल्या डिस्चार्जिंगच्या विरुद्ध ही रिएक्शन आहे, अपोजिट. ओके, this net cell reaction while charging, and this is the totally reverse reaction while discharging. डिस्चार्जिंगच्या वेळेस हे इकडे होतं, हे इकडे होतं. टोटल रिव्हर्स रिएक्शन while discharging. Okay, and while recharging this lead storage battery acts as electrolytic cell. आणि मग याचं चार्जिंग का पॉसिबल आहे? येत्या लक्षात का पॉसिबल आहे? बिकॉज when discharging, product formed as a lead sulfate PbSO4, and that lead sulfate is solid and that sticks on the electrode rod, and when we connect that battery to the electrical source which have more voltage than that battery, then that electric current reverse the reactions. काय करतो? reverse the chemical reaction and that battery again recharged. काय होते? रिचार्ज होते. याच्या लक्षात, याचं व्होल्टेज वगैरे लक्षात आलं, चार्जिंगच्या वेळेसच्या रिॲक्शन लक्षात आल्या, एनोड आणि कॅथोडवरच्या या रिचार्जिंगच्या वेळेस, आणि डिस्चार्जिंगच्या वेळेसच्या मागच्या एनोड आणि कॅथोडवरच्या रिॲक्शन लक्षात आल्या. टोटल व्होल्टेज ऑफ लेड स्टोरेज बॅटरी इज 12 volt. Each cell have a 2 volt. Okay, यावेळेला लेड स्टोरेज बॅटरी मला कंप्लीट लक्षात आलं. And while recharging, here H2SO4 is produced. H plus आणि SO4 2 minus produce झाले. While recharging, H2SO4 is produced. Therefore, while recharging, density of the sulfuric acid increases. रिचार्ज करत असताना सल्फ्युरिक ऍसिडची डेन्सिटी वाढते, and while discharging, density of the sulfuric acid decreases. ओके, यावेळेला टोटल लेड स्टोरेज बॅटरी आहे, त्याचे डायग्राम, ओके, त्याचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंगमध्ये चार्जिंग अँड डिस्चार्जिंग, त्याचे रिॲक्शन, टोटल व्होल्टेज तुम्हाला लक्षात आलं. देन दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण सेकंडरी सेलचं. निकॅड सेल means nickel cadmium cell. See another example of secondary cell, that is nickel cadmium cell, nickel cell. आपण सेकंडरी सेल आहे म्हणजे रिचार्ज करू शकतो. ओके, एकदा डेड झाला की पुन्हा रिचार्ज करून आपण यूज करू शकतो. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी सेल. ठीक आहे, मग आता निकेल कॅडमियम सेल मध्ये दोन आहेत, एक मेटल आहे निकेल आणि दुसरा आहे कॅडमियम. आता मला सांगा तुम्ही, निकेल आणि कॅडमियम मध्ये विच ऍक्ट्स एज एनोड अँड विच ऍक्ट्स एज कॅथोड? मला दोन दिलेत. मग इलेक्ट्रोकेमिकल सिरीज जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल, त्याचा अभ्यास केला असेल, तर तुम्हाला कळेल की इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये जो वरचा आहे म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे तो एनोड म्हणून ऍक्ट होईल, आणि जो खाली आहे त्याचा रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे तो कॅथोड म्हणून ऍक्ट होईल. कॅडमियम कुठे आहे? कोई नहीं सुने प्रभु हाइड्रोजन की चवत्ती, मैंने जिंदा को फ्राई कर दिया.
CD तिथं होतं. ओके, म्हणजे हायड्रोजनच्या वरती आहे कॅडमियम आणि निकेल कुठं आहे, त्याच्या कॅडमियमच्या खाली आहे. तो पण हायड्रोजनच्या वरतीच आहे पण कॅडमियमच्या खाली आहे. म्हणजे सी ह्याच्यापासून लिहितो मी, मैंने Mn जिंदा क्रो फ्राय कर दिया. CD इथे कॅडमियम आहे, मैंने जिंदा क्रो फ्राय कर दिया. ओके, हे आयन्स फॉर्म माहिती आहे तुम्हाला. कोई नहीं सुने प्रभु. आता सी विच इज इन अपर पार्ट ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. कॅडमियम वरती आहे म्हणजे त्याची SOP व्हॅल्यू जास्त आहे, निकेल त्याच्या खाली आहे म्हणून त्याची SOP व्हॅल्यू थोडी कमी आहे, म्हणजे SRP व्हॅल्यू जास्त आहे. देअरफॉर निकेल acts as cathode and cadmium acts as anode in the nickel cadmium cell. ओके, निकेल कॅडमियम सेल मध्ये कॅडमियम acts as anode and nickel acts as cathode. ओके, आहे आलं लक्षात. ओके, ठीक आहे. कॅडमियम एनोड म्हणून ऍक्ट होतो. एनोड कोणता, निकेल कॅडमियम सेल मध्ये कॅडमियम आणि कॅथोड कोणता, NiO2 आहे. फक्त निकेलच नाही घेतले तर कॅथोड इज निकेल डायऑक्साइड NiO2. इथे निकेलची ऑक्सिडेशन स्टेट आहे 4, बरोबर आहे, O2 असल्यामुळे निकेलची ऑक्सिडेशन स्टेट आहे 4. तर कॅथोड कोणता आहे, NiO2. आणि इलेक्ट्रोलाइट कोणता आहे, इलेक्ट्रोलाइट KOH, बेसिक कंडिशन. ओके, देयर इज नो एनी लिक्विड कंपोनेंट, देयरफॉर दिस इज ऑल्सो कॉल्ड एज सेकंडरी ड्राय सेल. हा कोणता आहे, सेकंडरी ड्राय सेल आहे, लिक्विड कंपोनेंट नाहीये त्याच्यात. त्यामुळे हा जास्त दिवस याचं लाईफ पण चांगलं होतं. निकेल कॅडमियम सेल आणखी हे यूज करतं, लाईफ पण बेटर दॅन लेड स्टोरेज बॅटरी आणि बाकीच्या पेक्षा आहे, आणि रिचार्ज करू शकतो मेन म्हणजे. ओके, हिअर कॅडमियम acts as anode, nickel dioxide which is present in a nickel grid acts as cathode. निकेल ग्रीड म्हणजे निकेलचं वरतून कव्हरिंग असणार आहे, त्याच्यामध्ये निकेल डायऑक्साइड आहे. अँड इलेक्ट्रोलाइट पोटॅशियम हायड्रॉक्साइड KOH, बेसिक कंडिशन. ओके, याची डायग्राम आहे तुमच्या बुकमध्ये. हा तुमच्या ड्राय सेल टाईपच असतो, ड्राय सेल सारखा, म्हणजे आपण प्रायमरी सेलमध्ये जो ड्राय सेल बघितलाय तसंच असतो. ओके, तर यामध्ये ॲट एनोड व्हाईल डिस्चार्जिंग बघूयात पहिल्यांदा. व्हाईल डिस्चार्जिंगच्या वेळेस रिॲक्शन काय होतील, ॲट एनोड ऑक्सिडेशन टेक प्लेस, ॲट कॅथोड रिडक्शन टेक प्लेस. ठीक आहे, तेच होतं, एनोडवरती ऑक्सिडेशन होतं आणि कॅथोडवरती रिडक्शन होतं, पण त्याच्यावरती डिस्चार्जिंगच्या वेळेस काय रिॲक्शन होतात. व्हाईल डिस्चार्जिंग कॅडमियम प्लस 2OH मायनस, कुठून आले आहे, KOH पासून. कॅडमियम सॉलिड काय होतं, लुजेस 2 इलेक्ट्रॉन and convert into CD2 plus, and that CD2 plus combine with 2OH minus and form a CDOH taken twice plus 2 electron. ही रिएक्शन कुठं होईल, एनोड वरती, while discharging. and while at cathode, while discharging cathode वरती निकेल डायऑक्साइड NiO2 plus H2O plus 2 इलेक्ट्रॉन. ओके, काय होईल इथे, Ni ची ऑक्सिडेशन स्टेट 4 आहे, तुम्हाला माहित आहे, +4. तो काय करेल, 2 इलेक्ट्रॉन घेईल, Ni+2 होईल आणि इथं 2 OH मायनस तयार होतील आणि काय फॉर्म होईल, NiOH टेकन ट्वाइस. ओके, NiOH टेकन ट्वाइस, इथं NiO2 आणि इथे एक ऑक्सिजन. ओके, बरोबर आहे, H2O चा प्लस 2OH मायनस. इथे किती घ्यावे लागतील तुम्हाला, 2 घ्यावे लागतील. ओके, 2 OH म्हणजे इथं 2, हो बरोबर आहे. NiO2 सॉलिड, इथं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, Ni ची +4 प्लस 2O2 मायनस, हा 2 इलेक्ट्रॉन गेन करेल, Ni2 प्लस होईल आणि इथे 2H2O आणि इथले 2 ऑक्सिजन म्हणजे 4 ऑक्सिजन, इथे 2 ऑक्सिजन, इथे 2, 4 ऑक्सिजन आणि 4 हायड्रोजन काय होतील, 4OH मायनस तयार होतील बाय गेनिंग 2 इलेक्ट्रॉन. by gaining 2 electron, Ni4 plus is converted into Ni2 plus. मग ह्या O2 आणि 2H2O मध्ये काय होतील, 4OH मायनस कन्वर्ट होतील, and that 2OH minus combine with Ni2 plus form the NiOH taken twice and 2OH minus जसे तसे राहतात. ओके, आणखी रिएक्शन. दिस रिएक्शन टेक प्लेस ॲट कॅथोड व्हाईल डिस्चार्जिंग. मग टोटल नेट सेल रिएक्शन लिहा. नेट सेल रिएक्शन of nickel cadmium cell
हे दोन इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील, हे 2H मायनस कॅन्सल होतील. राहिलं काय? कॅडमियम सॉलिड प्लस NiO2 सॉलिड प्लस 2H2O लिक्विड gives CdOH taken twice solid plus NiOH taken twice solid. Okay, this is your net cell reaction of nickel cadmium cell while discharging. Okay, and while charging net cell reaction काय होते? याच्या opposite होते. While charging net cell reaction is opposite to this. आता चार्जिंगच्या वेळेस रिएक्शन काय होतील? आता चार्जिंगच्या वेळेस कॅथोड वरची रिएक्शन एनोड वरती होते ऍट रिव्हर्स. ओके, ही रिएक्शन रिव्हर्स मध्ये कशावरती होईल? एनोड वरती. अँड एनोड वरची रिएक्शन कॅथोड वरती होते रिव्हर्स मध्ये. ओके, व्हाईल चार्जिंग. मग ही जे रिएक्शन आहे आता चार्जिंगच्या वेळेस काय रिएक्शन होईल? व्हाईल चार्जिंग एनोड वरती रिएक्शन कुठली होईल? कॅथोड वरची होईल. त्याच्या रिव्हर्स कोणती? NiOH टेकन ट्वाइस प्लस 2OH मायनस गिव्स NiO2 सॉलिड प्लस 2H2O लिक्विड प्लस 2 इलेक्ट्रॉन. ही रिएक्शन होईल एनोड वरती. आणि ही रिएक्शन काय होईल? अपोजिट ऍट कॅथोड. एनोड वरची रिएक्शन कॅथोड वरती होईल अपोजिट. CdOH taken twice gains 2 electron converting into CD solid plus 2OH minus. हे कॅथोड वरती. याचा नेट सेल रिएक्शन करा, हे याच्या अपोजिट होईल. ओके, व्हाईल चार्जिंग. हे दोन इलेक्ट्रॉन कॅन्सल, हे 2H कॅन्सल. NiOH taken twice plus CdOH taken twice gives CD solid plus NiO2 solid plus 2H2O liquid. Okay, this is your net cell reaction while charging. आणि याचं निकेल सेलचं व्होल्टेज किती असतं? 1.4 व्होल्ट. हे निकेल कॅडमियम सेल आहे. याच्यामध्ये एनोड कोणता आहे, कॅथोड कोणता आहे, इलेक्ट्रोलाइट कोणता आहे ते आपण बघितलं. आणि सेल रिएक्शन्स while discharging and charging आपण बघितल्या. ओके, दिस इज युअर निकेल कॅडमियम सेल. आता हे टोटल सेल झालेले आहेत, सेकंडरी सेल्स इथे झालेत. ओके, दोन एक्झाम्पल आपण बघितले. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया ते फ्यूल सेल. ओके, आज इतकं पुरेसं आहे. थँक्स.